नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. कसे आहात सर्वजण? सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज नागपंचमीचा आदल्या दिवशीचा हा दिवस आहे. तर आज वारुळाला वगैरे जाऊन आले, पूजा वगैरे घरातली आटपून घेतली, जीवितीची पूजा केली. काही ठिकाणी शुक्रवारी जीवितीची पूजा करते, पण आमच्या इकडं आज आदल्या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या आदल्या दिवशी जीवितीची देखील पूजा केली जाते आणि वारुळाची देखील लाही, ज्वारीची लाही आणि दुधाचा नैवेद्य असतो. तर आता वारुळाला जाऊन आलेली आहे मी आणि आता खिचडी बनवत आहे. काही ठिकाणी नागपंचमी दिवशी वारुळाला जातात आणि आमच्या इकडं नागपंचमी दिवशी कानवल्याचा नैवेद्य असतो आणि आज म्हणजे लाही आणि दुधाचा नैवेद्य असतो. तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे नक्की सांगा मला कमेंटमध्ये. तर चला आता खिचडी बनवायला घेते मी, कारण आता 2-2:30 वाजलेले आहे आणि उशीर देखील झालेला आहे मला. तसं तर शहरामध्ये जास्त वारुळ बघायला भेटत नाहीत, पण आम्ही जरा शोधून वारुळ काढला, नंतर भेटला वारुळ. कारण आता बिल्डिंगचे वगैरे काम जास्त चाललेले असतात सिटीमध्ये, त्यामुळं फारसे तर खूप सारे असे वारुळ नष्ट झालेले आहेत. तरी देखील आम्ही जरा शोधल्यानंतर आम्हाला भेटले 1-2. तर वारुळ देखील भेटल्यानंतर त्याच्यामध्ये होल असायला पाहिजे, म्हणजे दूध दही वगैरे अर्पण करण्यासाठी. त्यामुळं मग आम्हाला एक भेटलं, तिथं आम्ही दोघी-तिघींनी पूजा छान अशी केली. त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी पुढे जोडेनच. कंटिन्यू लास्टपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पंचमीचा आदला दिवस म्हणजे भावाचा उपवास देखील असतो. याच दिवशी अशी छान अशी जीवितीची पूजा करतात, त्याला वस्त्रमाळ घालतेत आणि लाह्यांची माळ देखील करतात. पण मी नंतर दुपारनंतर आले, आधी सकाळी पूजा वगैरे करून घेतली आणि दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवलेला होता छान असं. आणि नंतर आल्यानंतर मी लाह्यांचा हार वगैरे आगरड्याचा हार घालते त्याला, तसं घातलेला होता. त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल. तर आम्ही असं वारुळ जे शोधत आहे ते शोधत चाललेलो होतो, कारण वारुळ आम्हाला 2-3 भेटले, पण ते वारुळ जरा असे होल पडलेले नव्हते त्याला, त्यामुळं आम्ही जरा शोधत होतो आणखीन. कारण इकडे शहरामध्ये जास्त बिल्डिंगचे कामं वगैरे सध्याला चाललेले आहेत, त्यामुळं वारुळ कुठंतरी विलुप्त होत चाललेले आहेत, सध्याला भेटतच नाहीत. आणि भेटतात तर ते ओरिजिनल वारुळ आहे की डुप्लिकेट आहे हे समजत नाही. कारण काही काही ठिकाणी काय होत असतं की खोदकाम वगैरे करून माती वगैरे अशी पाहू शकता ह्या झाडाखाली तशीच टाकलेली होती, तर आपल्याला वाटतं की ते वारुळच आहे, पण वारुळ नसतं ते. तर ओरिजिनल वारुळ हे वेगळेच असतात, ते तुम्हाला मी दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये कसे असतात ते. तर छान असं श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरवीगार अशी झाडं आलेली होती, गवत आलेलं होतं पाहू शकता. तर वारुळाला जाताना चप्पल घालत नसतात, कोणी घालतं पण आम्ही चप्पल घालत नाही वारुळाला जाताना. त्यामुळं खेडेगावात तर असतात वारुळ खूप छान असे, पण शहरात जरा असं नशिबानंच भेटतेत म्हणते, तेच खरं आहे. तर असं आम्ही तिघी जात होतो वारुळाला. छान असं ताट वगैरे घेतलेलं होतं आणि इथं पाहिलं तर इथंसुद्धा असं थोडंसं गवत उपटून पाहिलं तर ते देखील वारुळ नव्हतं. मग आम्ही दुसरीकडे एक शोधून काढलं वारुळ, की जे ओरिजिनल वारुळ आहे असं शोधून काढलं. हे पहा, ह्याला असे होल वगैरे होते छान असे आणि हे ओरिजिनल वारुळ होतं. त्यामुळं इथं नंतर आम्ही पूजेसाठी सुरुवात केली, तर जलाल अर्पण केलं गणेशाच्या नावाने आणि नंतर नागोबाच्या नावाने असं जलार्पण केलं. नंतर हळदी कुंकू आणि नागोबाला गुलाल चालतो, त्यामुळे इथं गुलाल घेतलेला होता. आधी पाणी अर्पण करून घेतलं, नंतर हळदी कुंकू गणपतीला आणि नंतर नागोबाला गुलाल अर्पण करून घेतला. असं पूजेची सुरुवात केलेली होती इथं. आणि गंगाजलसुद्धा आधी वाहून घेतलेलं होतं. तर आमच्या ताई जसं जसं सांगत होत्या तसं आम्ही पूजा इथं करत होतो. कारण वारुळाला आम्ही फारसं येणं होत नाही कधी, दरवर्षी जसं भेटलं तरच वारुळाची पूजा होते. आणि नंतर इथं तांदूळ घेतलेला आहे अक्षदा स्वरूपात, ते गणपतीला आधी वाहून घेतलेलं आहे, नंतर नागोबाला असं सर्वीकडे वाहून घ्यायचं आहे छान असं. तर शांतपणे ह्या ठिकाणी आमची छान अशी पूजा होत होती आणि मन अगदी प्रसन्न देखील होत होतं की आपल्याला भावाच्या उपवासा दिवशी वारुळ कुठेतरी भेटलं. तर इथं आम्हाला शेजारीच लाल फुलं देखील भेटलेली होती. फुलं आमच्याकडं होती पण लाल फुलं नव्हतं
आणि गणपतीला आज लाल फूल वाहतात, त्यामुळे इथं शेजारीचे एक झाड होतं, तिथले 2 लाल फूल घेतले आणि गणपतीला वाहिले इथं. आणि नंतर नागोबाला देखील पांढरे फूल, पिवळे फूल असं वाहून घेतलं छान असं. आणि इकडं आता जे होल आहेत त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे, जल वाहून घ्यायचं आहे, पाणी म्हणजे जल वाहून घ्यायचं आहे प्रत्येक होलामध्ये. आणि नंतर तिथं असं गुलाल टाकायचं आहे, हळदी कुंकू टाकायचे आहे. आमच्यासमोर जितके होल होते त्यामध्ये आम्ही हळदी कुंकू जल वाहून घेतलेला आहे आणि नंतर इबित्ते देखील लावून घेतलेला आहे आणि स्वतःला देखील इबित्ते इथं लावून घेतलेलं आहे सर्वांनी. आता सर्वांना इबित्त वगैरे लावून छान असं घेतलं. नंतर आम्ही इथं दूध वाहून घेत आहे, म्हणजे जे होल आहे त्याच्यामध्ये दूध सोडून घ्यायचं आहे. हे पहा, आम्ही लांबून आलो त्यामुळे असं थोडंसं कोणी डब्यात आणलेलं होतं, कोणी पाकिटमध्ये आणलेलं होतं. असं आम्ही दूध, कारण लांब असल्यामुळं ते ढवळून सांडून जातं, त्यामुळं असं दूध घेऊन आलेलो होतो आम्ही येताना. तर छान असे सर्व होलामध्ये असं दूध छान सोडून घेतलेलं आहे. लांब गेल्यामुळं थोडासा थकवा येतो, पण एक वेगळंच समाधान भेटते की आज आपण छान अशी पूजा केली. तर इथं आम्ही धूप, अगरबत्ती आणि इथं छान असा कापूर देखील लावून घेतलेला होता. हे पहा, अगरबत्ती लावलेली आहे आणि एक छोटीशी खाली लाकूड ठेवला, लाकडावरती कापूर ठेवून असं कापूर वगैरे छान असा लावून घेतलेला होता तिथं, जेणेकरून आतमध्ये जे जीवजंतू आहेत त्यांना आपल्यामुळं त्रास होऊ नये यासाठी एक छोटा लाकडाचा तुकडा घेतला आणि त्याच्यावरतीच कापूर लावून घेतलेला होता, म्हणजेच कापराची वडी छान अशी लावून घेतलेली होती. पंचमीला पहा तुम्ही, गावाकडं संध्याकाळी गाणी वगैरे, भुलई म्हणतात त्याला, तुमच्याकडं असती का नाही? आमच्या गावाकडं तर असती भुलई वगैरे. तर छान असं बायका खेळतात, पण इथे सिटीमध्ये जास्त बायका खेळत नाहीत. मंगळागौर बी म्हणतात कोणी कोणी, तर इकडं जास्त कोणी खेळत नाही. पण गावाकडे पंचमीला छान अशी मंगळागौर खेळली जाते. पाहू शकता इथं असं छान असं कापूर लावून घेतलेलं आहे आणि सर्वांनी छान असं दर्शन करून घेतलेलं आहे. जप दर्शन करून व्यवस्थितरित्या इथं पूजा आपली छान अशी झालेली आहे, पाहू शकता. तुमच्या भागाकडे कशी असते आजची पूजा, म्हणजे भावाचा उपवास तुम्ही पकडता का आणि पूजा कशी करता वारुळाची, ते देखील नक्की कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठल्या कुठल्या गावातून बघता, शहरातून बघता, ते देखील नक्की सांगा. तर इथं एकमेकींना आम्ही हळदी कुंकू वगैरे लावलं आणि नंतर फेऱ्या घातल्या वारुळाला छान अशा. हे पास पायात चप्पल नव्हता त्यामुळं खूप हळूहळू चालत होतो आम्ही, कारण खडे इथं काड्या वगैरे टोचत होत्या. तरी छान असं आम्ही इथं फेऱ्या घातल्या वारुळाला. आणि नंतर आम्ही इथं हे पहा घरी जायला निघालो. छान अशी आमची पूजा झालेली आहे. आणि इथं आगरडा घेतलेला आहे आम्ही, कारण उद्या जीवितीच्या फोटोला आगरडाचा हरळीचा असा हार केला जातो, त्यामुळे इथं आगरडा घेतलेला आहे मी. आणि आम्ही निघालो की हे कुत्रं आमच्या असं महागट लागलेलं होतं पूजा वगैरे करून येताना. तर तसंच आम्ही मग फास्ट निघालो पुढे पटापटा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला एकदा लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा, असेच माझे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी.